थांब 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 हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आता मी आहे अगोंड्यामध्ये, म्हणजे गोव्यात. मी आणि साहिल. तर काल रात्री आम्ही 12 वाजता कोल्हापूरहून बाहेर पडलेलो. आज सकाळी .5ला मी पणजीमध्ये होतो. तर आता मी आहे अगोंड्यामध्ये, म्हणजे पणजीमधून आम्ही लोकल बस केली, ती उतरली माडगावला. तर माडगावमध्ये आम्ही एक बाईक रेंटवर घेतली. त्यानंतर माडगावपासून अगोंड्यामध्ये आम्ही बाईकवरून आलो आहे. तर आत्ताचा विषय असा आहे, आम्ही आता फ्रेश झालो आहे. साहिल आता फ्रेश होत आहे. तर तर रूमपासून जवळ अगोंडा बीच आहे, एक 500 मीटर अंतरावर आहे. तो पहिला आम्ही करणार. त्यानंतर आम्ही जाणार कॅबो दी रामा बीच. त्यानंतर कोला बीचवर आम्ही करणार आहे कायाकिंग. तर बघूया कसं राहते. मी फक्त रील्सवर ऐकलं होतं की कॅबो दी रामा बीच हा चांगला आहे. तर आज आपण बघूयाच कसं. तर आमचं प्लॅनिंग असं आहे की आजचा दिवस साऊथमध्ये काढायचा, त्यानंतर उरलेले 2 दिवस पुढचे ते नॉर्थमध्ये काढायचे. तर बघूया कसं कसं राहते. तर आता मी आहे रूमवर. तर ही सगळ्याची रूम आहे, एकच खोली आहे ही, बेड असा. त्यानंतर इथे वॉशरूम आहे त्या ठिकाणी, एक आरसा मोठा असा आणि एक बेडरूम तेवढीच आहे. त्यानंतर उद्या मी जाणार आहे नॉर्थमध्ये. तर बघूया नॉर्थमध्ये कशी रूम आहे. तिथली मग मी हॉस्टेल बुक केली. तर त्या हॉस्टेलवर बघूया कसं कसं आहे. तर आत्ता आपण जाणार डायरेक्ट अगोडा बीचला. चप्पल रूम निघते काय. गेटच्या मागे द्या, ओढायला नको त्याने. तर फायनली आता मी आलो आहे अगोंडा बीचला. तर ही पूर्ण बीच आहे. तर इथं इंडियन कोणीही दिसत नाही, तर सगळी बाहेरची आहे. आणि एवढी तर गर्दी पण एकदम बऱ्यापैकी तर आहे. आणि बीच एवढा सुंदर आणि एकदम स्वच्छ आहे की तुम्ही बघू शकता. आपण पुढे जाणार नाही. इथं रूम्स आहेत. आता बारकी मुलगी ती अंग दिसतं काय. बारकी मुलगी सगळं आली किती पण. अरे नाही, म्हणजे काय होते अंगू, खालच्या एक रिफ्लेक्ट होते. तर आता मी जाणार आहे कॅबो दी रामा बीचला. असा फक्त आम्ही एक राऊंड काढला. तर एक्झॅक्ट आम्हाला कायाकिंग कुठं करतात ते अजून माहीत नाही. तर ते आणि आम्हाला बघायला पाहिजे. तर बघूया पुढं कुठं आम्हाला कायाकिंग भेटते. तर लेट्स गो. फायनली आता मी आलो आहे कोला बीचला. तर जाणार होतो आम्ही कॅबो दी रामाला, पण आता आलो आम्ही कोला बीचला. तर विषय असा आहे की कायाकिंगसाठी आम्ही इथं आलो आहे. तर इथं आता एका माणसाने तेच सांगितले की खाली कायाकिंग येते. असा खाली असा रोड गेला आहे. तर खाली आहे असं त्यानं वर सांगितले. तर आता बघा खाली कायाकिंग होते काय. त्यानंतर मी इथलं कायाकिंग करून काहीतरी खाऊन आम्ही जाणार कॅबो दी रामाला. तर फायनली आता मी आलो आहे कोला बीचला. आणि मागं बीच आहे आणि ह्या साईडला कायाकिंग आहे. नशीब आहे थोडंसं सोबत.
भाई शूज निकालू स्लीपर शूज नहीं चप्पल है ती शूज निकाल मतलब इधर बैठने का इधर बैठ। सॉरी जैकेट नहीं है ना इसका पानी कम है, इतना ही होगा। कम है क्या ठीक है ठीक है हाँ बैठ। बाबा रे चप्पू नहीं है क्या आपने पहले कब चलाया है? नहीं पहले नहीं फर्स्ट टाइम पकड़ो। ठीक है लेफ्ट राइट में पैडल किया, यस वो लेफ्ट जाएगा। लेफ्ट करेगा तो राइट में और रिवर्स करने के लिए पानी को ऐसे आगे पुश करना। ठीक है ओके थैंक यू कोऑर्डिनेट करके आधा घंटा टाइम है यहाँ पे, एक 10 मिनट ऊपर चलाओ। थांब हाय तसं मागे बरं थांब बॅलन्स चुकले फायनली आता मी बसलो आहे कायाकिंग करायला मी आणि साहिल दोघं जण तर आता मी आलो आहे पूर्ण मध्ये बघू शकते तर आता जाणार परत कोपऱ्याला साहिलला आता पुढे घेणार थोड्या वेळानं ए पुढे बघ चुकले पुढे बघ तू बघ तर माझ्या मी शांत आहे बघ काय गरज लागली सांग बघतोय हाय मी राऊंड 2 म्हणजे साहिल पुढे गेलाय आणि मी असा मागवले परत बघूया आता पुढे आता परत आम्ही जाणार तिकडे मध्ये त्यानंतर मधनं परत मग रिटर्न हे साहिल हळू घे भीती वाटल्या मला भीती वाटली तुला काय स्टेबल आहे काय करू ना मी त्या कोपऱ्यात नाही घे तिकडे हां आणि पुढे जा सावली जरा हे कर स्टॉप पाणी मागायला रे डेंजर आहे बाबा ह्यात पाणी कमी सोड्यात हां लायसन तुला कशाला पाण्यात कमी आहे पण भीती वाटते रे ओ माय गॉड पाईपच्या वरून घे मी काय केलं नाही रे आता काय किंमत झाली आहे आमची तर आता थोडंफार तर खाणार त्यानंतर 1 तासात आम्ही जाणार आहे कॅबुदीरामा बीचला तर तिकडे बघूया आपण कसं काय होणार आहे तर आता आपण साहिल तर बिल पे करतोय त्यानंतर बिल पे झालं त्यात खाणार त्यानंतर मग भारी वाटलं नाही तेवढंच केलं काय की प्रॉन्स थाई एक घे गोल्डफिश एक घे गोल्डफिश का गोल्ड ठीक घे तर आता मी आलो आहे निलिकी बार रेस्टॉरंटला तर आता आम्ही येऊन 1 तासभर रेस्ट घेणार त्यानंतर जाणार कॅबुदरी आम्हाला तर आता मी जाणार होतो आपण उन्हामुळं थोडंसं जमणार कमी खाली झालं की जाणार आहे कॅबुदरी आम्हाला आता आपण जेऊया 1 तासभर रेस्ट घेऊन तर फायनली आता आमचे जेवण पण झालेलं आहे तर आता मी जाणार आहे रूमवर आता 1 तासभर तरी झोप झालेली आहे तर आता आपण जाऊया डायरेक्ट बीचवर तर लेट्स गो आता मी आलो आहे कॅबुदरामा बीचला तर हे पूर्ण बीच आहे
तुम्ही बघू शकता हे पूर्ण बीच, इथलं व्ह्यू एक नंबर होती या साईडनं. ती पुढे ते रेस्टॉरंट आहे काय तर पुढे रेस्टॉरंट टाईप आहे. तर आम्हाला खाली जायसाठी जागा कुठे मिळेना, तर आता बघूया कोणतं विचारून खाली कुठे जागा जावं लागेल. तर इथे एक स्पॉट एक भारी आहे फोटो काढण्यासाठी, पण मग अजून एवढी गर्दी होती की आत्ता आमचं फोटो काढून झाले. तर खाली अजून एवढं काय नाही आहे बीचच्या खाली, आणि जागा आहे खाली जायला पण त्या साईड नाही. तर आता मी आहे अगोंडामध्ये. इथे एक लोकल मार्केट आहे अगोंडाचे, तिथं आम्ही फक्त फिरायला घालत आहे. तर काय चांगले दिसेल ते मी फक्त ऑब्झर्व करत आहे. इथे चौकशी करायला काय घ्या बघ, आवडलं तर घ्या. घ्यायचं आवडलं तर मग चप्पल काढ येतो काढू देतो. फायनली आता आम्ही मार्केटमधून आलेलो आहे. तर आता मी जरा रूममध्येच थांबणार आणि थोड्याशा जाणार आम्ही जेवायला. जेवण झाले की मग थोडाशा असंच टंगामंग करून रूममध्ये, त्यानंतर झोपणार आम्ही. 1 hour later. तर आता हलका फुलका मी नाश्ता केला आहे. म्हणजे नाश्ता म्हणजे काय, मग आज जण पोट आमचं गच्च होतं, त्यामुळे आता हलका फुलका नाश्ता केला, थोडे पण काही खाल्ले. आणि आता आपण जाणार आहे रूमवर. तर आता आपण रूमवर जाऊ झोपूया, कारण उद्याच लवकर उठून आपल्याला जायचं नॉर्थ गोवाला. तर पुढचा वाला तुम्ही बघाच. आता वाजल्या संध्याकाळचे 9 आणि आता आले आम्हाला झोप, कारण बसमध्ये पण झोप झाली नव्हती. आणि दुपारी आम्ही 1 तासभर झोप काढली, एवढीशी पुढे झाली नाही, पण आता झोप आल्या, कारण उद्या पण आम्हाला जायचं लवकर 8 वाजता नॉर्थ गोवाला. तर आता आपण झोपूया. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खाली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.